आणि यानंतर आपण तुळजापूरमध्ये जाऊयात। तणावपूर्ण परिस्थिती तुळजापूरमध्ये निर्माण झाली आहे। नळदुर्ग रोडवरती सामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। सकाळी 8 पासून दुपारी 2 पर्यंत प्रवेशबंदीचे आदेश दिले गेले। 2 गटातल्या राड्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर आलेत। मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दंगल नियंत्रण पथक एसआरपी तैनात करण्यात आलेले आहेत। दिवसभर शहरामध्ये गस्त घातली जाईल। तुळजापूरमध्ये 100 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय आणि 60 होमगार्डही बंदोबस्तावर आहेत। ऋषी मगर आणि पिंटू गंगणे यांच्यामध्ये गोळीबार झालेला होता। तर आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढणं, बाईक रॅली काढणं, डॉल्बी लावणं यावर पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आलाय। जिल्ह्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी मोठी उपाययोजना करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। पोलीस बंदोबस्त व पोलीस प्रशासन सज्ज आहे। या महत्त्वाच्या सूचना या माझ्याकडून आहेत। पहिली सूचना अशी आहे की विजयी मिरवणूक हे काढणं बंधनकारक नाहीये, तुम्हाला अलाउड नाही आहे। दुसरी सूचना अशी आहे की बाईक रॅलीज आपल्याला अलाउड नाही आहे। वेगवेगळ्या ठिकाणी असे आढळून येते की बाईक जे असतात ते मॉडिफाईड सायलेन्सर घेऊन ते प्रवास करत असतात व वाहतूक करत असतात, तेही आपण बॅन केलेले आहे। त्याचबरोबर तिसरा आणि महत्त्वाची सूचना म्हणजे साऊंड सिस्टम व डीजेचा वापर कुठल्याही उद्याच्या कार्यक्रमामध्ये होणार नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी। जय हिंद। तर या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर नगरपालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भातले आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा। तेव्हा